धड्याच्या सुरुवातीपासून आपण पाहत आलो की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय आहे. सध्या आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या टॉपिकच्या लास्ट पार्टवर असल्यावर काय कारण आपण आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये काय शिकलो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे आपण 3 पार्ट पाडले होते. पहिला होता प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे कोणता गोनॅड, आणि मेल रिप्रोडक्टिव्ह असल्यामुळे कोणती गोनॅड, टेस्टीज. म्हणजे प्रायमरी सेक्स ऑर्गन मेलमधला कोणता, टेस्टीज, त्याबद्दल पाहतो. सेकंड नंबरवर आलो आपण ॲसेसरी सेक्स ऑर्गन. ॲसेसरी सेक्स ऑर्गन 2 टाईपचे होते. पहिलं ॲसेसरी डक्ट आणि दुसरा ॲसेसरी ग्लॅन्ड. ॲसेसरी डक्टमध्ये काय बोललो आपण, ॲसेसरी डक्टमध्ये आपण पहिली डक्ट सांगितली रेटी टेस्टीज, दुसरी व्हासा, इफ्रन्सिया, तिसरी इपेडी डायमिन्स, चौथी इपेडी डायमिन्स, नंतर व्हास डिफरन्स, पाचवी त्यानंतर पाहिलं आपण व्हास डिफरन्स, नंतर कोणती पाहिली इजॅक्युलेटरी डक्ट आणि लास्ट पाहिली युरेथ्रा. त्यानंतर पाहिलं आपण वाट द ॲसेसरी ग्लँड्स, सेक्स ग्लँड मेलमधल्या. त्या 3 टाईपच्या होत्या. टोटल नंबर 5 होता. कोणते 3 टाईप होते, पहिली पेअर ऑफ सेमिनल व्हेसिकल, सिंगल प्रोस्टेट ग्लँड, पेअर ऑफ कॉपर ग्लँड और बल्बो युरेथ्रल ग्लँड. टोटल 5 झाल्या. कारण पहिली पेअर आहे सेमिनल व्हेसिकलची, 2 झाल्या त्या सिंगल प्रोस्टेट ग्लँड आणि 2 आहे कॉपर ग्लँड, 5. त्यानंतर बरोबर एक्सटर्नल जेनेटेलिया, बॉडीच्या आतमध्ये होते ते इंटरनल जेनेटेलिया, बॉडीच्या बाहेरच्या भागावर असलेले आउटर सरफेसला ते म्हणजे कोणते स्क्रोटम आणि पेनिस, किंवा पेनिस आणि स्क्रोटम हे झाले 2 एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन किंवा एक्सटर्नल जेनेटेलिया. अशा प्रकारे मग आपण हिस्टॉलॉजीबद्दल बोललो होतो. आपल्याला जेवढं बोर्डाच्या पेपरसाठी पाहिजे जे टॉपिक तेवढे आपण त्यामध्ये घेतले. आता त्यामधले सुटलेले, बोर्डाच्या पुस्तकात सुटलेले, कधी कधी चुकून ऑब्जेक्टिव्हमध्ये म्हणजे MCQमध्ये किंवा VSA व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये विचारल्या जाऊ शकते, त्यासाठी आपण एक्स्ट्रा पॉईंट घेतलेले. म्हणजे असं समजायचं तुम्हाला जी नोटची जी PDF मिळते, वारंवार जी नोटची PDF मिळेल, आता जेव्हा PDF मिळेल नोटची तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल की त्यामध्ये पूर्ण चॅप्टर कव्हर झालेलं आहे. फक्त एवढंच आहे, जेवढं बोर्डाला पाहिजे तेवढं आपण सेपरेट केलं. जे आतापर्यंत शिकलो त्याच्या व्यतिरिक्त जे ऑब्जेक्टिव्ह वगैरेसाठी आहे VSAसाठी ते आपण सगळं अलग काढलं. ते पॉईंट आपण डू यू नोच्या अंडरमध्ये घेतले. त्यामधला एक पॉईंट आता आपण क्लिअर करू. पहिला की आपला ॲनिमलमध्ये तुम्हाला माहिती आहे गमिट फॉर्मेशन जे होते. आपण पाहिलं गमिट फॉर्मेशन, पॅरेंट जे असतात ते डिप्लॉइड असते. मेल पॅरेंट डिप्लॉइड असते, फिमेल पॅरेंट डिप्लॉइड असते. मेल पॅरेंटने जो गमिट प्रोड्यूस केला मेल गमिट तो हॅप्लॉइड असते. फिमेल पॅरेंटने प्रोड्यूस केलेला फिमेल गमिट हॅप्लॉइड असते. दोघांचं फ्युजन होते, झायगोट डिप्लॉइड असते. मग हे गमिट हॅप्लॉइड का आले, कारण तुम्हाला सेल डिव्हिजन माहिती आहे. सेल डिव्हिजनमध्ये 2 प्रोसेस होत्या, मायटॉसिस आणि मिओसिस. मायटॉसिसचा रूल काय, एकाचे 2 क्रोमोझोम नंबर सेम. मिओसिसमध्ये एकाचे 4 म्हणजे एका सेलचे 4 सेल होतात, क्रोमोझोम नंबर हाफ. आणि गमिट ॲनिमलमध्ये गमिट फॉर्मेशनच्या वेळेला मिओसिस होते. काय डोक्यात ठेवायचं आहे, ॲनिमलमध्ये गमिट फॉर्मेशनच्या वेळेला मिओसिस होते. म्हणूनच पहिला पॉईंट म्हटलं पण इन ॲनिमल गमिट फॉर्मेशन प्रायमरीली इन्व्हॉल्व मिओसिस. गमिट फॉर्मेशनमध्ये मिओसिस होते. आता जे गमिट्स आहे, कोणते गमिट आहे, स्पर्म आणि एग्ज. स्पर्म कोणता आहे, मेल गमिट, मेल गमिट और स्पर्म और स्पर्मेटोझोआ. फिमेल गमिट कोणता आहे, एग और ओहम. हे कोण प्रोड्यूस करते गमिट, तुम्हाला माहिती आहे गोनॅड्स, मेल गोनॅड आणि फिमेल गोनॅड. मेल गमिट कोण प्रोड्यूस करणार, मेल गोनॅड टेस्टीज. फिमेल गमिट कोण प्रोड्यूस करणार, फिमेल गोनॅड ओव्हरी. आणि या दोघांना म्हटलं प्रायमरी सेक्स ऑर्गन. म्हणून दुसरा पॉईंट तयार केला, गमिट्स आर प्रोड्यूस बाय प्रायमरी सेक्स ऑर्गन. गमिट कोणते, स्पर्म आणि एग्ज. स्पर्म कोण, स्पर्म काय आहे, मेल गमिट. कोण प्रोड्यूस करणार, मेल गोनॅड. मेल गोनॅड कोणती, टेस्टीज. एक काय आहे, फिमेल गमिट. कोण, एक काय फिमेल गमिट आहे. आणि कोण प्रोड्यूस करणार, फिमेल गोनॅड. फिमेल गोनॅड कोणती, ओव्हरी. म्हणजे स्पर्मला प्रोड्यूस केलं टेस्टीजनी,
एकला प्रोड्यूस केलं ओव्हरीनी. टेस्टीज आणि ओव्हरी हे दोन काय प्रायमरी सेक्स ऑर्गन. टेस्टीज मेलमधली प्रायमरी सेक्स ऑर्गन, ओव्हरी फिमेलमधली प्रायमरी सेक्स ऑर्गन. सेकंडली काय म्हणलं, गमिट्स आर प्रोड्यूस बाय प्रायमरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे. मेल अँड फिमेल कॅन बी एक्सटर्नली डिफरन्शिएटेड बाय सर्टन स्पेसिफिक फीचर्स. हा नक्की हा मेल आहे, नक्की फिमेल आहे, हे आपण असं वरून पाहिल्याबरोबर काही असे कॅरेक्टर्स आहेत, एक्सटर्नल फीचर्स आहे, ज्यावरून स्पेसिफिक ठरलेले फीचर आहे की त्यावरून ओळखायला येते की हा नक्की मेल आहे, हा फिमेल आहे. त्याला म्हणतात सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर किंवा त्यालाच म्हणतात सेक्सुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. डायमॉर्फिक म्हणजे मॉर्फॉलॉजिकली डिफरंट. त्यालाच म्हटलं सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर, त्यालाच म्हटलं सेक्सुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. पुन्हा सांगतो तीनही गोष्टी तुम्हाला. पहिल्या पॉईंटमध्ये काय म्हटलं बघा, ॲनिमलमध्ये गमिट फॉर्मेशन प्रायमरीली काय इन्व्हॉल्व करते, मिओसिस. गमिट कोणते म्हटलं पण स्पर्म आणि एग कोण प्रोड्यूस करणार, प्रायमरी सेक्स ऑर्गन. मेलमध्ये टेस्टिस, फिमेलमध्ये ओव्हरी. थर्डली मेल आणि फिमेल कॅन बी एक्सटर्नली डिफरन्शिएटेड बाय सर्टन स्पेसिफिक फीचर. त्या फीचरला कॅरेक्टरला नाव दिलं सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर किंवा सेक्सुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. टेस्टिस. आपण काय काय शिकलो, टेस्टीज होत्या, ॲसेसरी डक्ट होत्या, नाव मी आता सांगितले, आणि ॲसेसरी ग्लँड जे होत्या हे सगळे इंटरनल जेनायटली आहे. इंटरनल जेनायटली, जेनायटली म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स किंवा विच आर इन्व्हॉल्ड इन रिप्रोडक्शन. पण हे कुठं प्रोड्यूस झाले, बॉडी कुठं प्रेझेंट आहे, बॉडीच्या आतमध्ये, बॉडीच्या आतमध्ये प्रोड्यूस झाले, म्हणून त्याला नाव दिलं इंटरनल जेनायटल ऑर्गन. टेस्टिसला, ॲसेसरी डक्टला आणि ॲसेसरी ग्लँडला म्हटलं इंटरनल जेनायटल ऑर्गन. एक्सटर्नल कोण सांगितले मी तुम्हाला, पेनिस आणि स्क्रोटम. राहिलेले टेस्टीज, ॲसेसरी डक्ट, ॲसेसरी ग्लँड हे सगळे इंटरनल जेनायटल ऑर्गन आहे. त्यानंतर टेस्टीजला म्हटलं मिझोडर्मल इन ओरिजिन. आता मिझोडर्मल काय तुम्हाला अलग अलग वर्ड येईल. कधी वर्ड येईल, एखादा ऑर्गन एक्टोडर्मल इन ओरिजिन, एखादा ऑर्गन मिझोडर्मल इन ओरिजिन, एखादा ऑर्गन एंडोडर्मल इन ओरिजिन. काय आहे, एक्टोडर्म, मिझोडर्म, एंडोडर्म. एक्टो, मिझो, एंडो काय आहे पहा. आपण आधीच सांगितलं मेलच्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस झालं, मेल गमेट. फिमेलच्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस झालं, फिमेल गमेट. दोघांचं फ्युजन झालं, काय बनला, झायगोट. झायगोटपासून काय बनणार, एम्ब्रिओ. त्या एम्ब्रिओमध्ये असतात 3 लेअर, आउटर एक्टोडर्म, मिडल मिझोडर्म आणि इनर एंडोडर्म. या स्टेजला म्हणतात गॅस्ट्रुला. गॅस्ट्रुला, GASTRULA, गॅस्ट्रुला किंवा याला म्हणतात 3 जर्म लेअर एम्ब्रिओ. काय सांगितलं मी, झायगोट. झायगोटपासून स्टेप बाय स्टेप काय मिळाला, एम्ब्रिओ. धड्यात राहीलच, समोर येईलच आपल्याला. एम्ब्रिओजेनेसिस येईल, एम्ब्रिओ कसा फॉर्म होते, 3 लेअर कोणते, 3 लेअरपासून कोणते ऑर्गन मिळते, सगळं धड्यात आहे. पण सध्या तुम्हाला माहीत पाहिजे मिझोडर्म काय आहे. तर मी सांगितलं तुम्हाला झायगोट फॉर्म झाला, झायगोटपासून काय मिळाला, एम्ब्रिओ मिळाला. झायगोट फॉर्म झाला, झायगोटपासून एम्ब्रिओ मिळाला. एम्ब्रिओमध्ये किती लेअर होते, 3. आउटर एक्टोडर्म, मिडल मिझोडर्म, इनर एंडोडर्म. आउटर एक्टोडर्म, मिडल मिझोडर्म, इनर एंडोडर्म. आणि या एम्ब्रिओच्या या 3 लेअरपासून आपल्या बॉडीचे ऑल ऑर्गन डेव्हलप झाले. याचा अर्थ आपल्या बॉडीचे काही पार्ट, काही ऑर्गन एक्टोडर्मपासून मिळाले, त्याला म्हणणार एक्टोडर्मल इन ओरिजिन. काही पार्ट त्या मिझोडर्मपासून मिळाले, एम्ब्रिओचा मिडल लेअरपासून. काही पार्ट एंडोडर्मपासून मिळाले, त्याला म्हणणार एंडोडर्मल इन ओरिजिन. टेस्टिस मिडल पार्टपासून मिळाले म्हणून म्हटलं मिझोडर्मल इन ओरिजिन. टेस्टिस आर फॉर्म इन लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटी. तुम्हाला माहिती आहे टेस्टिस कुठे आहे, खाली स्क्रोटममध्ये, बॅगमध्ये. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की टेस्टिस फॉर्म कुठं झाल्या, लोअर ॲब्डोमेनमध्ये. बॉडीचे 4 पार्ट, हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डोमेन. ॲब्डोमेनच्या खालच्या भागात टेस्टिस ॲक्च्युली फॉर्म झाल्या, पण 7व्या महिन्यामध्ये जेव्हा तो गर्भ बॉडीच्या आतमध्ये, त्या 7व्या महिन्यामध्ये काय झालं, त्या टेस्टिस ज्या होत्या त्या डिसेंट डाऊन झाल्या, खाली आल्या. कुठं आल्या, त्या स्क्रोटल सॅकमध्ये आल्या. का आल्या स्क्रोटल सॅकमध्ये, काम कारण टेस्टिसचं काम आहे प्रोडक्शन अँड मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. टेस्टिसचं काम आहे मेन आहे प्रोडक्शन ऑफ स्पर्म. आणि प्रोडक्शन ऑफ स्पर्मला टेम्परेचर किती पाहिजे, 2 to 3 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर.
2 to 3 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर आणि म्हणून स्क्रोटम ॲक्ट ॲज अ थर्मो रेग्युलेटर. थर्मो म्हणजे टेम्परेचर रेग्युलेट करते ते स्क्रोटम. बॉडीच्या आतमध्ये जर आले असता काय झालं असतं, बॉडीचं टेम्परेचर आहे 37. स्पर्म प्रोडक्शनला किती पाहिजे, 2 to 3 डिग्री लेस दॅन बॉडी, म्हणजे 37मधून 2 to 3 गेले किती राहिले, 34-35 डिग्री तेवढं पाहिजे. बॉडीचं 37. स्पर्म प्रोड्यूस झाले नसते, त्यामुळे आले असते स्टरिलिटी, म्हणजे स्टराईल. तो इंडिव्हिज्युअल स्टराईल राहिला असता. स्टराईल राहिला म्हणजे त्याच्यामध्ये नवीन पिढी, नवीन जनरेशन प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी राहत नाही. म्हणून म्हटलं म्हणून टेस्टीज आर फॉर्म इन लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटी. प्रेझेन्स ऑफ पेरिटोनियल कव्हरिंग अराउंड द टेस्टीज. बॉडीच्या आतमध्ये जेवढे ऑर्गन फॉर्म झाले कोणते, त्याला असते डबल लेअर पेरिटोनियल कव्हरिंग असते. काय बोलू मी, बॉडीच्या आतमध्ये इंटरनल जे ऑर्गन आहे, बॉडीच्या आतमध्ये जे ऑर्गन्स आहे त्याला असतं डबल लेअरचं पेरिटोनियल कव्हरिंग. आणि टेस्टीजला सुद्धा ते पेरिटोनियल कव्हरिंग आहे. ते काय इंडिकेट करणार, कशाचं इंडिकेशन आहे, त्याची ओरिजिनचं. कशाची ओरिजिन, टेस्टीजला पेरिटोनियल कव्हरिंग आहे. त्यावरून आपल्याला पेरिटोनियल कव्हरिंग होणार आहे, जे ऑर्गन कुठं फॉर्म झाले बॉडीच्या आतमध्ये, याचा अर्थ इंडिकेशन आहे टेस्टीजला सुद्धा डबल लेअर पेरिटोनियल कव्हरिंग आहे. त्यामुळं इंडिकेट करते की त्याची ओरिजिन कशी आहे, इंटरनल आहे, बॉडीच्या आतमध्ये त्याची ओरिजिन आहे. म्हणून त्याला आपण कन्सिडर केलं इंटरनल. जेनेटेलियामध्ये 7 पॉईंट आपण सांगतो तुम्हाला. काय सांगितलं पहिल्यांदा, ॲनिमलमध्ये गमेट कुठं प्रोड्यूस झाले, ॲनिमलमध्ये गमेट जे फॉर्म होते ते कोणत्या प्रोसेसनी, कोणती प्रोसेस इन्व्हॉल्व करते, मिओसिस. इन ॲनिमल गमेट फॉर्मेशन प्रायमरी इन्व्हॉल्व मिओसिस. गमेट कोणते आहे, मेल गमेट स्पर्म, फिमेल गमेट एग. कोण प्रोड्यूस करते गमेटला, प्रायमरी सेक्स ऑर्गन. मेलमध्ये टेस्टिस, फिमेलमध्ये ओव्हरी. मेल आणि फिमेलला जर एक्सटर्नली पाहायला आपण ते डिफरन्शिएट होते बाय सर्टन स्पेसिफिक कॅरेक्टर. आपण तसंच वरून पाहायला बरोबर सांगतोय मेल आहे फिमेल आहे, कन्फ्यूज होतो काय नाही. त्याला म्हटलं आपण सेकंडरी, ते जे एक्सटर्नल जे कॅरेक्टर आहेत मेल फिमेलमधले, त्याला म्हटलं सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर, किंवा त्याला जो म्हटलं सेक्सुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. डायमॉर्फिक डिफरन्शिएट करणार आहे. टेस्टीज आहे, ॲसेसरी डक्ट आहे आणि ॲसेसरी ग्लँड्स आहे. ह्या इंटरनल जेनायटल ऑर्गन आहे. एक्सटर्नल कोणते मग, पेनिस आणि स्क्रोटम. टेस्टीज आहे, मिझोडर्मल इन ओरिजिन आहे. मी सांगितलं तुम्हाला एम्ब्रियोचे लेअर किती, 3. आउटर एक्टोडर्म, मिडल मिझोडर्म, इनर एंडोडर्म. 3 लेअर आहे. काही ऑर्गन आपल्या बॉडीचे सगळे ऑर्गन 3 लेअरपासून फॉर्म झाले. टेस्टीज कुणापासून फॉर्म झाल्या, मिझोडर्मपासून. म्हणून म्हटलं मिझोडर्मल इन ओरिजिन. टेस्टीज कुठं फॉर्म झाल्या, लोअर ॲब्डोमिनल कॅव्हिटी. त्या टेस्टीजला डबल लेअर पेरिटोनियमचं कव्हरिंग आहे. पेरिटोनियमचं कव्हरिंग असल्यामुळे ते इंडिकेशन आहे कशाचं, की टेस्टीज कुठं प्रोड्यूस झाल्या, टेस्टीज प्रोड्यूस झाल्या आहे कुठं, इनसाइड द बॉडी. त्याचं इंडिकेशन आहे, कारण त्याला पेरिटोनियल कव्हरिंग आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहू. ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ, मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते थोडं आठवा आधी, मग तो पॉईंट घेऊ आपण. आपण काय शिकलो होतो की फिटस म्हणजे गर्भ. गर्भ म्हणजे कोणता गर्भ, आता इथं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, म्हणजे मेल गर्भ. मेल गर्भ जेव्हा त्याच्या आईच्या बॉडीमध्ये असते, मदर बॉडीमध्ये असते, तेव्हा त्या गर्भाच्या ज्या टेस्टीज आहे त्या कुठं डेव्हलप झाल्या, लोअर ॲब्डोमेन. गर्भाच्या टेस्टीज कुठे डेव्हलप झाल्या, लोअर ॲब्डोमेनमध्ये, खालच्या भागात, खालच्या ॲब्डोमेनमध्ये. पण 7व्या महिन्यामध्ये त्या डिसेंट डाऊन होते, खाली येते. कुठं येते खाली, त्या स्क्रोटममध्ये. काय येते खाली, कारण त्या टेस्टीजचं फंक्शन काय होतं त्याला, आणि म्हणूनच आपण त्याला आतमध्ये डेव्हलप झाल्या आहे, बाहेर त्या बॉडीच्या बाहेरच्या भागावर, पण डेव्हलप आत झालं म्हणून त्याला म्हटलं इंटरनल जेनायटल ऑर्गन. पण बाहेर का आल्या, कारण टेस्टीजचं काम काय होतं, प्रोडक्शन ऑफ स्पर्म. प्रोडक्शन ऑफ स्पर्मसाठी टेम्परेचर पाहिजे 2 to 3 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर आपलं 37 डिग्री आहे, त्यापेक्षा 2 ते 3 डिग्री कमी पाहिजे टेम्परेचर. आणि ते कोण मेंटेन करते, स्क्रोटम. आणि मग त्या स्क्रोटमला म्हणतात थर्मोरेग्युलेटर. स्क्रोटमचं फंक्शन काय, ॲक्ट ॲज अ थर्मोरेग्युलेटर. थर्मो म्हणजे टेम्परेचर रेग्युलेट करते ते, आणि म्हणून त्यामध्ये डिसाईड. ड्युरिंग अर्ली फिटल लाईफ,
सुरुवातीच्या लाईफमध्ये गर्भाच्या टेस्टीज कुठं डेव्हलप झाल्या? ॲब्डोमिनल कॅव्हिटी. मी आताच बोललो ना, लोअर ॲब्डोमिनल म्हटलं होतं मी, ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये डेव्हलप झाल्या लोअरमध्ये. लॅटर ते डिसेंड इंटू स्क्रोटल सॅक. स्क्रोटल सॅकमध्ये येते म्हटलं मी खाली. त्या कधी येते ते सांगितलं मी, इथं नाही, पण 7व्या महिन्यामध्ये. कुणाच्या थ्रू? पॅसेज कॉल्ड इंज्युनल कॅनॉल. आता मी दाखवतो तुम्हाला. ही झाली स्क्रोटल सॅक, हा वरचा झाला ॲब्डोमेन, ही झाली स्क्रोटल सॅक, हा झाला पोटाचा भाग, हा झाला वरचा पोटाचा भाग. या ठिकाणी हा जो पॅसेज आहे, ज्या रस्त्याने ते येते टेस्टीज, त्याला नाव दिलं इंज्युनल कॅनॉल. काय नाव दिलं पॅसेजला? इंज्युनल कॅनॉल. म्हणजे या पॉईंटमध्ये काय लक्षात आलं तुमच्या? अर्ली फिटल लाईफमध्ये टेस्टीज कुठं डेव्हलप झाल्या? लोअर ॲब्डोमेन. गर्भाच्या सुरुवातीला काय? सुरुवातीच्या लाईफमध्ये टेस्टीज कुठं डेव्हलप झाल्या? लोअर ॲब्डोमेन. लॅटर दे डिसेंड डाऊन झाले 7व्या महिन्यात. डिसेंड डाऊन झाले, खाली आले कुठं? स्क्रोटममध्ये. कुणाच्या थ्रू? पॅसेज. आणि या पॅसेजमधनं जे येते, या रस्त्याने येते आहे, या रस्त्याला नाव दिलं, वरचं ॲब्डोमेन आहे, खालचं स्क्रोटम आहे, या रस्त्याला नाव दिलं इंज्युनल कॅनॉल. काय नाव दिलं? इंज्युनल कॅनॉल नाव दिलं. समजला हा पॉईंट? आठवा. आता तुम्हाला मी सांगितलं होतं टेस्टीजचे 2 फंक्शन सांगितले होते. पहिला, फॉर्मेशन किंवा प्रोडक्शन ऑफ स्पर्म बाय स्पर्मॅटोजिनेसिस. पहिलं मेन फंक्शन. मेल गॅमेट जो आहे स्पर्म प्रोड्यूस करते कोण? टेस्टीज. दुसरं, सिक्रिशन ऑफ मेल सेक्स हार्मोन. कोणता मेल सेक्स हार्मोन? अँड्रोजिन और टेस्टोस्टेरॉन. टेस्टीज सिक्रेट करते मेलमध्ये हार्मोन अँड्रोजिन और टेस्टोस्टेरॉन. तो टेस्टोस्टेरॉन हार्मोन, मेल सेक्स हार्मोन म्हणून आपण काय स्टिम्युलेट करते? डिसेंट ऑफ टेस्टीज. टेस्टीजला खाली ढकलते. इथं आहे ना टेस्टीज, खाली ढकलते. डिसेंट ऑफ टेस्टीज. आणि फायब्रोमस्क्युलर ग्लँड. फायब्रोमस्क्युलर बँड काय? गुबर्नॅक्युलम. गुबर्नॅक्युलम कुठं होती आठवते काय? डबल दाखवतो मी या ठिकाणी. ही झाली टेस्टीज, ही झाली टेस्टीज, आणि असं खाली असं जोडलं होतं त्याला, असं आठवा, असं जोडलं होतं. याला म्हटलं होतं गुबर्नॅक्युलम. या दोघाला डिसेंड करते ते. त्यासाठी कोणी स्टिम्युलेट केलं? म्हणजे पहा, टेस्टीज खाली चालल्या, त्याचं एक कनेक्शन गुबर्नॅक्युलमसुद्धा खाली चाललं, बरोबर आहे. पण ते जाण्यासाठी स्टिम्युलेट कोणी केलं? हार्मोन कोणता आहे? तो टेस्टोस्टेरॉन. पहा, वरच्याच वाक्यात सांगितलं आपण, फिटल लाईफमध्ये टेस्टीज कुठे डेव्हलप झाल्या? लोअर ॲब्डोमेन. नंतर त्या लॅटर ऑन डिसेंड डाऊन होणार 7व्या महिन्यात. कुठं जाणार? त्या कुठं जाणार? जेव्हा ते फिटस गर्भ 7व्या महिन्यात होईल तेव्हा कुठं जाणार? स्क्रोटल सॅकमध्ये. पॅसेजचं नाव सांगितलं मी तुम्हाला, इंज्युनल कॅनॉलच्या थ्रू चाललं. पण हे जाण्यासाठी कोण स्टिम्युलेट करते? तो आहे टेस्टोस्टेरॉन हार्मोन. म्हणून म्हटलं वाक्य, टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्टिम्युलेट डिसेंट ऑफ टेस्टीज. आणि सोबत फायब्रोमस्क्युलर ग्लँड, ज्याला काय म्हटलं? गुबर्नॅक्युलम. म्हणजे टेस्टीजही चालल्या खाली, गुबर्नॅक्युलमही चालली खाली. कशामध्ये? स्क्रोटममध्ये. स्टिम्युलेट केलं टेस्टोस्टेरॉन हार्मोन. हे तुमच्या लक्षात आलं? 7व्या महिन्यात टेस्टीज चालल्या स्क्रोटममध्ये. पण काहींमध्ये काय होते? टेस्टीज फेल होते. फेल्युअर ऑफ टेस्टीज टू डिसेंट इन स्क्रोटम. कधी कधी काय होते? फॉर्म फूड झाल्या लोअर ॲब्डोमेनमध्ये. जन्म जरी झाला त्या मुलाचा तरी त्या लोअर ॲब्डोमेनमध्येच राहते. स्क्रोटम खाली आहे, स्क्रोटममध्ये टेस्टीज नाही आहे, फेल गेल्या. त्या कंडिशनला नाव दिलं क्रिप्टॉर्चिडिझम. काय म्हटलं? क्रिप्टॉर्चिडिझम. हा पॉईंट महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यासाठी एंट्रान्ससाठी किंवा बोर्डच्या सुद्धा MCQमध्ये हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि म्हणून म्हटलं मी, फेल्युअर ऑफ टेस्टीज टू डिसेंड इन टू स्क्रोटम. आतापर्यंत काय बोलत आलो आपण? फिटसच्या अर्ली लाईफमध्ये टेस्टीज कुठं डेव्हलप झाल्या? ॲब्डोमेन बोललो. मग म्हटलं लॅटर ऑन त्या टेस्टीज कुठं गेल्या? कुठं डिसेंड झाल्या? स्क्रोटल सॅक. कारण होतं टेम्परेचर कम पाहिजे. पण काहीमध्ये जर चुकून काय झालं? फेल्युअर ऑफ टेस्टीज टू डिसेंड इन स्क्रोटम. स्क्रोटममध्ये गेल्या, मग राहिल्या कुठं? त्या ॲब्डोमेनमध्येच राहिल्या, अप्पर ॲब्डोमेनमध्येच राहिल्या, पोटाच्या भागातच राहिल्या. त्याला म्हटलं क्रिप्टॉर्चिडिझम. इट रिझल्ट इन स्टरिलिटी. स्टराईल म्हणजे नॉट फर्टाईल, कारण तो गमिटच प्रोड्यूस करणार नाही. का नाही? कारण मी आधीच बोललो, गमिट फॉर्मेशनसाठी, स्पर्मच्या फॉर्मेशनसाठी टेम्परेचर किती पाहिजे? 2 to 3 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन बॉडी टेम्परेचर. पण ते कुठं मेंटेन होते? स्क्रोटममध्ये. पण या टेस्टीज, ह्या क्रिप्टॉर्चिडिझम अशी कंडिशन आहे ज्यामध्ये टेस्टीज खाली गेल्याच नाही,
वर ॲबडोमेनमध्येच राहिल्या, त्यामुळं स्पर्मचं प्रोडक्शन होणार नाही, म्हणजे तो इंडिव्हिज्युअल नवीन जनरेशन प्रोड्यूस करत नाही. कारण लोअर ॲबडोमेनमध्ये जर त्या जागेवरच राहिल्या, इथं टेम्परेचर आहे 37 डिग्री, 37 डिग्रीवर स्पर्म प्रोडक्शन होत नाही. कारण स्पर्म प्रोडक्शनला टेम्परेचर किती पाहिजे, 2 to 3 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर. आणि ते कोण मेंटेन करणार, स्क्रोटम. म्हणून स्क्रोटमला म्हणतात थर्मो रेग्युलेटर. पण फेल गेल्या त्या, म्हणजे वरच राहिल्या, फेल्युअर गेलं डिसेंडिंग, त्याला म्हटलं क्रिप्टॉर्चिडिझम. काही मेलमध्ये लूप ऑफ इंटेस्टाईन. इंटेस्टाईन कुणाचा पार्ट आहे पहा, इंटेस्टाईन इज द पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनॉल. एलिमेंटरी कॅनॉल ही कॉइल्ड असते, माहिती आहे तुम्हाला, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. त्याची लूप, त्याचा काही पार्ट मी पास थ्रू द इंज्युनल कॅनॉल इंटू स्क्रोटम. खाली कोण कोण चाललं होतं, टेस्टीज चालली होती. इंज्युनल कॅनॉलच्या थ्रू कोण चाललं होतं, इंज्युनल कॅनॉल म्हणजे तो पॅसेज, वरच्या 2 टेस्टीज सोबत चालला होता. गुबर्नॅक्युलम गेला, टेस्टीजला धरून ठेवलं असते स्पर्मॅटिक कॉर्डने, ते गेलं. पण त्यासोबत काय झालं, चुकून पोटामधल्या इंटेस्टाईनचा काही पार्ट चालला गेला त्याच्यामध्ये. आतड, लहान आतडा, मोठा आतडा आहे ना ती. इन सम मेल लूप ऑफ इंटेस्टाईन मे पास थ्रू द इंज्युनल कॅनॉल इंटू स्क्रोटम. स्क्रोटममध्ये झालं पाहिजे तर काही इंटेस्टाईन नाही. कोण कोण चाललं होतं, महत्त्वाच्या 2 टेस्टीज चालल्या होत्या खाली, सोबत गुबर्नॅक्युलम चाललं होतं. आणि त्याला टेस्टीजला वरून जे हे करते सस्पेंडेड केलं आहे, कोणी केलेलं आहे, स्पर्मॅटिक कॉर्डने असं धरून ठेवलं, त्या चालल्या होत्या. सोबत काय झालं, इंटेस्टाईनची लूप घुसली आतमध्ये स्क्रोटममध्ये, जे झालं नाही पाहिजे ते डिसीज झाला तो. आणि त्यामुळं काय होते, आणि स्क्रोटममध्ये, आणि त्यामुळे जो डिसीज झाला त्याला नाव दिलं इंज्युनल हर्निया. काय म्हणतात त्याला, इंज्युनल हर्निया म्हणतात. हर्निया नावाचा डिसीज आहे. म्हणजे इंज्युनल कॅनॉलच्या थ्रू कोण कोण झालं पाहिजे होतं, टेस्टीज 7व्या महिन्यात. अजून कोण झालं पाहिजे होतं, गुबर्नॅक्युलम खालच्या. अजून कोण झालं पाहिजे होतं, टेस्टीजला धरून ठेवणारा सस्पेंडेड केलेला स्पर्मॅटिक कॉर्ड. पण गेलो कोण, काही मेलमध्ये चुकून लूप ऑफ इंटेस्टाईन पास झाली त्या इंज्युनल कॅनॉलच्या थ्रू, या इंज्युनल कॅनॉलच्या थ्रू, या इंज्युनल कॅनॉलच्या थ्रू स्क्रोटम. आणि त्यामुळं कंडिशन झालं, त्याला नाव दिलं इंज्युनल हर्निया. पाहता सगळ्याच्या सगळ्या ॲसेसरी डक्ट. कोणत्या ॲसेसरी डक्ट, 8वा रिटी टेस्टीज, वासा इफ्रान्सिया. त्यानंतर पाहिले आपण इपिडिडायमिस. त्यानंतर पाहिले आपण वास डिफरन्स. त्यानंतर पाहिलं आपण इजॅक्युलेटरी डक्ट. त्यानंतर पाहिलं युरेथ्रा. या सगळ्याच्या सगळ्या ॲसेसरी डक्ट. फक्त कोणती बघा, युरेथ्रा सिंगल आहे, सगळ्या पेअरमध्ये असते. बाकी सगळ्या पेअरमध्ये एकटी युरेथ्रा सिंगल. आणि तुम्हाला आठवते ॲसेसरी ग्लँड पाहिलं होत्या 3 टाईपच्या होत्या, पेअर ऑफ सेमिनल व्हेसिकल, सिंगल प्रोस्टेट ग्लँड आणि पेअर ऑफ कॉपर ग्लँड. पेअर ऑफ सेमिनल व्हेसिकल जे सेमिनल फ्लुइड सिक्रेट करते. सेमिनल फ्लुइड काय फॉर्म करते, 60% पार्ट ऑफ सिमेन. प्रोस्टॅटिक ग्लँड काय सिक्रेट करते, प्रोस्टॅटिक फ्लुइड सिक्रेट करते, जो फॉर्म करते 30% पार्ट ऑफ सिमेन. आणि कॉपर और बल्बोयुरेथ्रल ग्लँड, त्यापैकी प्रोस्टेट ग्लँड 8वा दिसली डायग्राममध्ये. 8वा युरिनरी ब्लॅडरच्या खाली होती, अशी युरेथ्राच्या भोवतालाची सिंगल होती की नाही. प्रोस्टेट ग्लँड कशाची बनलेली आहे, 20 ते 30 लोब्स असतात त्याच्या आतमध्ये. प्रोस्टेट ग्लँडच्या आतमध्ये 20 ते 30 लोब असते. आणि प्रोस्टेट ग्लँड कुणाला सराउंड करते, युरेथ्रा. युरेथ्राच्या भोवताली सिंगल ग्लँड, असं वाटतं 2 आहे. युरेथ्रा असा मधातून गेला, अर्धी इकडे अर्धी असं नाही येते, अर्धी इकडे अर्धी तिकडेच आहे, पूर्ण एकच आहे ती. आणि म्हणून म्हटलं प्रोस्टेट ग्लँड सराउंड द युरेथ्रा. प्रोस्टेट कॅन्सर इज अ कॅन्सर ऑफ प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँडला जर कॅन्सर झाला त्याला म्हणतात प्रोस्टेट कॅन्सर. काय म्हणतात त्याला, प्रोस्टेट कॅन्सर. पहा प्रोस्टेट ग्लँडमध्ये काय आहे, 20 ते 30 लोब्स आहे. ही प्रोस्टेट ग्लँड कुणाला सराउंड करते, युरेथ्राला. प्रोस्टेट कॅन्सर हा कॅन्सर आहे कुणाचा, प्रोस्टेट ग्लँडचा. प्रोस्टेट कॅन्सर म्हटलं की कॅन्सर ऑफ प्रोस्टेट ग्लँड. असे माणसं मेन हू आर ओव्हर 50 इयर, 50च्या वर गेलेले, आणि जे डेली काय खाते, फॅट. जेवणात फॅट जास्त आहे, म्हणजे तेल जास्त, तूप जास्त, म्हणजे तेलकट तुपकट म्हणतो की नाही आपण, हे सगळं. तर त्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण जास्त असते. जे लोक 50चे असते किंवा 50च्या वर जर गेले, 50 किंवा 50च्या वरच्या लोकांचं
डाएटमध्ये आहारामध्ये जर समजा फॅटचं प्रमाण जास्त असेल त्यांच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण जास्त असते. यानंतरचे पुढचे पॉईंट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.